मित्रांनो आम्ही आमच्या डॅमच्या इकडे आलोय. हा मागे डॅम दिसतो आणि आम्हाला इकडे आळवाचं झाड दिसलं. योगिताला मला आळवं खायचे होते म्हणून हे बघा. योगिताला मला आम्ही आळवा विकत घेणार होतो पण म्हटलं चल पुढे भेटले यार, आम्हाला 2 झाडं भेटले, खूप आळवा भेटलीत. आता उचलतोय आम्ही. हे बघा मित्रांनो, डायरेक्ट आळवा खुडून घेतली आम्ही. आम्हाला 3 आळवाची झाडं भेटले. आम्ही आळवा म्हणजे 1 किलोच्या जास्त आम्हाला आळवा भेटली आणि एवढी भारी आहेत ना, कारण काल पाऊस झाला, वारा पाऊस, आणि ते पडलेले होते सकाळी दुपारी पिकून. ते आमच्या नशिबात होते, आम्हाला भेटले. घरी आल्यानंतर मस्त आळवं धुवून स्वच्छ धुवून घेतल्याने सुपामध्ये हे बघा असे आळवं, 1 आळवाचे 4 भाग करायचे, 4 ते 5 भाग, आणि त्याच्यावरती असं मस्त नमक टाकायचं, मीठ टाकायचं, आणि नंतर मित्रांनो हे उन्हामध्ये वाळवायचे. तर एवढे भारी लागतात ना वाळवून. मग पावसाळी खायचे, जेव्हा पाऊस खूप चालू असतो तेव्हा मग टाईमपास म्हणून असं खायचं आणि खूप छान लागतात. हे बघा योगिता मीठ टाकते आणि हे बघा वाळलेले आहेत थोडे.